नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी मस्त अशी हिरवा पावटा असतो त्याला भरणे सुद्धा म्हणतात, त्याची मी आपणास भाजी करून दाखवणार आहे। आणि ह्या हिरव्या पावट्याच्या शेंगा उकडून सुद्धा खातात आणि याची भाजी मसालेदार पण छान होते आणि हिरव्या मिरचीची पण छान होते। तर मी आपणास हिरव्या मिरचीची भाजी करून दाखवणार आहे। ह्या हिरव्या तिखट मिरच्या आहे, तुम्हाला तिखट कमी जास्त जसं करायचं असेल तसं तुम्ही करू शकता, पण मी दाखवणार आहे त्या प्रकारे तुम्ही एकदा हिरव्या मिरचीची रेसिपी करून बघा। आणि मी हिरवी आता ही वांगी घेतलेली आहे आणि छोटीशी 2 बटाटी घेतलेली आहे। आता वांगी आणि बटाटी आणि थोडंसं असं वाटण आहे ते करून घेऊया आणि मग आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया। हे बघा, आपल्याला वांगी बटाटी कापायच्या आधी आपल्याला थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या तिखट मिरच्या, जिरे, धने, बडीशेप 1 चमचा घेतला आणि त्यामध्ये आपल्याला आल्याचा तुकडा आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या, हे असं आपल्याला दरदरीत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। पाणी न घालता मी मिक्सरमधून फिरवून घेते छान असं। हे बघा, आता आपलं मिक्सरमधनं छान फिरवून झाल्याच्या नंतर वांगी आपल्याला कापून घ्यायचे। जास्त मी मोठ्या फोडी ठेवणार नाही, थोड्या बारीकच फोडी ठेवणार आहे। आणि वांगं आता कापून बघताना बघायचं चांगलं आहे की नाही। ते हिरवी वांगी आपल्याला सहसा छानच अशी मिळतात आणि त्याची चव पण छान असते। तर आता ही मी वांगी कापून पाण्यामध्ये ठेवते, ज्याने पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, रापत नाही, म्हणजे काळी पडत नाही। त्याच्यामुळे कापून झाल्याच्या नंतर पाण्यात ठेवायची। त्यानंतर मी 2 बटाटी पण सालासकट काढून घेते। ज्याच्या शरीरात आयोडीनची कमतरता असते ना, त्यांनी सालासकट बटाटी आवर्जून खावी जेवणामध्ये वापरताना। तर आता आपण हे सर्व कापून झाल्याच्या नंतर मी 2 कांदे बारीक केलेले आहेत, थोडीशी कढीपत्ता आता आपण फोडणीला घालून घ्यायचं आहे। फोडणीला घालून घेण्यापूर्वी तत्पूर्वी आपल्याला जे वाटण केलेलं आहे, म्हणजे 1 पळी तेल गरम झाल्याच्या नंतर बारीक गॅस करूनच हे वाटण घालून घ्यायचं। कारण काय माहिती, हिरवी मिरची वाटल्यामुळे ठसका लागायची शक्यता असते ना, त्यामुळे बारीक गॅसवरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून कच्चा पण निघून गेल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडी हे बघ अगदी थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। म्हणजे काय माहिती, थोडीशी अशी कोथिंबीर घातल्यामुळे ना छान अशा भाज्यांना चव येते। तर अगदी थोडीशी घाला कोथिंबीर, आपल्याला ह्यामध्ये फोडणीला द्यायची आहे। तर थोडीशी फोडणीला कोथिंबीर आपण देऊन बघा, खूप छान होते। आता अर्धा चमचा मी हिंग पावडर घेतलेली आहे। ह्यामध्ये मी लाल मसाले वगैरे कोणतेच वापरणार नाही, कारण मी मिरच्या वापरलेल्या आहे। मसाल्यामध्ये पण ही भाजी छान होते, पण मी मिरच्या वापरलेल्या आहेत। आता कढीपत्ता आणि कांदा जो बारीक केलेला आहे तो ह्यामध्ये घालून आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला त्याला नरम होऊ द्यायचं आहे, जास्त असं करपवायचं नाही आहे। थोडासा असा परतवून घेतल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे लवकर नरम व्हायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला थोडंसं अर्धा चमचा जायसारखं आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा हा आपला लवकर नरम होतो। असं व्यवस्थित आता हे मी परतवून घेते आणि आपल्याला काय झाकण वगैरे ठेवून नरम करून घ्यायचं नाही। तर मीठ घातल्याच्या नंतर कांदा हा छान असा नरम होऊन जातो। आता हे बघा, व्यवस्थित असा आपला कांदा नरम झालेला आहे। तर आता आपल्याला हे कांदा नरम झाल्याच्या नंतर मी ह्यामध्ये जे आपले वाल आणि बटाटी असतात ती पण घालून घ्यायची आहे। तत्पूर्वी आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घेते, जास्त हळद घालत नाही आहे, थोडासा अर्धा चमचा ह्यामध्ये हळद घालून घेते। हळद घालून घेतल्याच्या नंतर मी फक्त बटाटी आणि जे वरणे आहेत ना, ते स्वच्छ धुवून घेऊन यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मला हे शिजवून घ्यायचे। कारण की काय माहिती आहे, हे वाल आणि बटाटी थोडी शिजायला जरा वेळ लागतो ना, आणि वांगी काय पटकन शिजली जातात। त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी घालूनच जर शिजवलं ना तर व्यवस्थित शिजले जातात आणि हिरव्या मिरचीमध्ये भरण्याची भाजी ना 1 नंबर होते। आता हे बघा, मी अर्धा पेला गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला ते परतून घेऊन आपल्याला झाकण मारूनच थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी कमी झालं का मगच आपल्याला त्यामध्ये वांगी घालून घ्यायचे आणि वांगी घातल्याच्या नंतर आपल्याला भाजी वाफेवर शिजवायची। आता हे मी झाकण मारून घेते, पण मध्ये मध्ये तुम्ही ढवळून बघायचं, नाही तर करपायचं किंवा लागायचं, त्याच्यामुळे ढवळून पण बघायचं। तर हे बघा, आपलं थोडंसं पाणी कमी झालेलं आहे। आता हे पाणी कमी झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये वांगी जी कापून घेतलेली आहे ती वांगी 2-3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्याचा बघा राप वगैरे असं रापत नाही ती भाजी पाण्यात ठेवल्यामुळे। आता हे व्यवस्थित असं मी परतून घेते ह्यामध्ये, आणि आपल्याला पाणी नाही घालायचं आहे, कारण मग वांग्याला पण पाणी सुटतं आणि आपण पण आधी थोडं पाणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी न घालता वाफेवरती ही आता वांगी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची। आता ही मी छान व्यवस्थित परतवून घेते। परतवून घेतल्याच्या नंतर हे बघा, आता आपण व्यवस्थित आता परतवून घेतलं। परतवून घेतल्याच्या नंतर बारीक गॅसवरच आपल्याला झाकण मारून शिजवायचे, मध्ये मध्ये
ढवळून बघायची कुठे भाजी लागेल वगैरे की नाही ते. तर हे बघा व्यवस्थित असं थोडंसं असं पाणी आटलं गेलं आणि थोडंसं शिजले गेलेले, जास्त शिजले आणि आपण थोडंसंच मीठ घातलेलं कांदा नरम होण्यासाठी. तर आता आपल्याला हे अजून चवीनुसार थोडं मीठ घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं, जेणेकरून मीठ वगैरे व्यवस्थित लागून जाईल. मीठ घालताना कधी पण बेतातच घाला, जास्त नाही घातलं तरी चालतं. पुन्हा आता असं झाकण मारून शिजून द्यायचं. असं बघायला गेलं तर अशा भाज्यांना 2-3 वेळा झाकण मारून तुम्ही शिजवून घेतलात ना वाफेवरती भाज्या, तर भाज्या एक नंबर अप्रतिम होतात. हे बघा आता व्यवस्थित आपलं असं वांगी बटाटी तर शिजत आले, फक्त भरणी आहेत ना, म्हणजे जे वाल आहेत ना ते शिजायला जरा वेळ लागतो. त्यामुळे पुन्हा आपल्याला ते चांगले असे थोडा वेळ शिजवून घ्यायचे. व्यवस्थित शिजले तरच भाजी अशी छान लागते आणि वरण्याची भाजी एक नंबर होते मंडळी हिरव्या मिरचीमधली. हे बघा आता ह्यामधलं थोडंसं पाणी पण कमी झालं आहे आणि वरणे पण असे छान असे शिजत आलेले आहेत. आता वरणे शिजत आल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी भाजी अजून थोडी सुकली जाते. तुम्हाला अशी ही भाजी थपथपीत जरी ठेवायची झाली ना तरी पण खूप छान येते. आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं तरी चालून जातं, पण ती कांदा खोबऱ्याचं वाटण मसालेदार भाजी करताना कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं तर भाजी छान होते. आता यामध्ये मी मुठभर सारखं ओल्या नारळाचा किस आहे तो घालून घेते आणि ओल्या नारळाचा किस घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला छान परतून घ्यायचं, जेणेकरून आपल्या ह्या ओल्या नारळाच्या किसाला मीठ मसाला वगैरे व्यवस्थित लागून जातं आणि अजून भाजीला छान अशी चव येते. तर हे बघा आता मी असं छान असं खोबरं वगैरे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा आपण साईडनी व्यवस्थित परतवल्याच्या नंतर काय माहिती आहे, वांगी आपली जास्त अशी मोडली जात नाही किंवा त्याचं जास्त मेन होत नाही. त्याच्यामुळे परतवताना असं साईडनी व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि वांगी जशी तशी तुम्हाला व्यवस्थित अशी मिळून जातात. आता हे बघा छान अशी आपली वरण्याची वांगा बटाटा घालून मी भाजी केलेली आहे, एक नंबर झालेली आहे. आता मी गॅस बंद करून ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेते. आपण पण अशी बघा मी हिरवी मिरचीची धने जिरे बडीशेप घालून भाजी केलेली आहे. आपण पण नक्की अशा प्रकारे करून बघा, खरोखर भाजी एक नंबर होते आणि खूप चविष्ट होते. हे बघा मंडळी छान अशी मी आपणात वरण्याची वांगे आणि बटाटी घालून भाजी करून दाखवलेली आहे. एक नंबर अशी भाजी होते. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.